तर आमचं डेस्टिनेशन ठरलेलं आहे आणि सध्या आपण आलेलो आहे भाटिये बीचला. दिस बीच इज नियर आवर कॉलेज ओनली, नियर आवर हॉस्पिटल ओनली. यू कॅन सी दॅट. जे तिथे तुम्ही बघत आहात ते व्हाईट ब्लॅक ते लाईट हाऊस आहे, पण वी डोंट नो त्याची ओपनिंग टायमिंग वगैरे काय. हे रत्नागिरीमध्ये कोकणची आपलं कोलकात्याचे माणसं आलेले. हां, तर आम्ही त्या लाईट हाऊसबद्दल बोलत होतो. तर सून विल बी गोईंग देअर ऑल्सो, पण आजचं आपलं डेस्टिनेशन आहे भाटिये बीच. सो वन मोर बीच यू कॅन सी, जिथे गर्दी कमी आहे इतर बीचेसपेक्षा. बघू शकता किती सारं पाणी आहे. बॉटल आणलं पाहिजे होतं, भरून गेलं असतं. तयारी समुद्रात जायची. तर फायनली वी हॅव रीच्ड भाटिये बीचचा समुद्र किनारा. आणि आज आम्ही दुपारच्या वेळेस आलेलो आहे, म्हणजे 12 वगैरे वाजले असतील. त्यामुळे लाटा तुम्ही बघू शकता खूप फन करून काय उसळत आहेत लाटा. त्याच्यामुळे समुद्र खवळलेला आहे. हे बघू शकता तुम्ही इथं आल्यावरती कसं डोकं फिरतंय. हे त्यातला एक नमुना आहे. आपण इथे बघू शकता हे पाणी मोस्टली काळं आहे. तर हे काळं पोल्युशन नाही आहे. इथली रेतीच थोडीशी काळ्या रंगाची आहे, काळसर आहे. म्हणजे हे बघू शकता आतली रेती ब्लॅक कलरची आहे. आता हे कन्फर्म नाही माहिती मला, त्यामुळे कसं as you can see the struggles behind the perfect video shot. लगे रहो. Meanwhile, छुप छुप अतीन गाडी फुलांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाऊया. टीप आहे. आज ऊन पण कमी आहे, त्याच्यामुळे ढगाळ वातावरण आहे आणि आज बहुतेक पाऊस पण पडेल. ढगाळ वातावरण आहे म्हणून ऊन कमी आहे. दॅट इज दॅट. आपण बघू शकता समुद्रप्रेमी परत एकदा समुद्राकडे. तुमच्यामधून कोणाला रत्नागिरीमध्ये नॅचरल मेहंदी घ्यायची असेल तर भाटी बीचवर नक्की या. इथे तुम्हाला नॅचरल मेहंदी काढून भेटेल, लावून भेटेल. ते पण मॅन्युअली नाही, डायरेक्ट नॅचरली राहणार. ही आपण बघू शकता नॅचरल मेहंदी. वा कैसन बा. डाएट मध्ये सॉल्ट कमी असेल तर हे चाटू शकतो. ॲज ऑलवेज आपण बघू शकतो बीचवर यायची मजा किती असते. आणि त्यासोबतच तुम्हाला हे मायनस एक्सपिरियन्स करायला मिळतील. जशी की जास्तीची लाट, ज्यांनी कपडे ओले होतात. त्यामुळे ॲडवाईस ही की बीचवर यायच्या आधी प्रॉपर कपडे घालून या. मी काय म्हणतो, हे चुकीचं आहे. पाणी आपण साफ व्हायला यूज करतो, पण हे पाणी हे बघा येऊन घाण करून जाते.
हे चुकीचं आहे. हे मी हे पाणीवर केस टाकणार आहे. समुद्रप्रेमी परत एकदा समुद्रात. धिंगाणा झालेला आहे. वा नाही नाही म्हणता म्हणता सामान ओलं झालेलं आहे. अरे रे 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 रे, अरे रे रे. अजून एक ॲडवाईस, सामान आणू नका. सामान आणू नका आणि आणलं तर घरी खूप दूर ठेवा. वाव नाईस. काही टिप्पण्या तुमच्या? म्हणून एक पोरगी होती जी बोलली दिसणार नाही काही नाही नाही जात. हे खूप जास्त अनन्य आहे. अनन्य आहे. बघा तिथून काय करून हात नाही लावणार. हात साफ बसले तर घर वापसीचा टाइम आलेला आहे. कसं वाटतंय तुम्हाला आता? छान वाटतं. समुद्राकडे आल्यावर घरी परत जायची इच्छा होत नाही. असं वाटत असतं की इथेच थांबावं आपण, पण अफसोस की आपल्याला आता जावं लागेल. परत येऊ आपण त्याच ठिकाणी नेक्स्ट वीकेंडला. तोपर्यंत बाय. तर असं होतं भाटे बीच. आपण रिव्ह्यूज विचारूया. भाटे बीच आपल्या फ्रेंड्सला कसं वाटलेला? छान वाटलेलं. सेकंड टाईम होतं. बाकी तुम्ही बघू शकतात आमचा व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. तुम्ही बघू शकता पॅट सगळं ओलं ओलं झालंय. भाटे बीच एक खूप असं शांत, न कमी गर्दी असलेलं बीच आहे. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर वीकेंड सोडून नॉर्मल डेजमध्ये नक्की या, भेट द्या इथे. असं निसर्गरम्य निसर्गरम्य आहे हे. इथे आल्यावर मला परत घरी जायची इच्छा होत नाही, एवढा मला आवडते. माझ्याकडून ही ॲडवाईस आहे की समुद्र किनाऱ्याच्या खूप दूर आपलं लगेज ठेवा. कारण की वी थॉट दॅट वील ब्रिंग बेडशीट्स आणि आम्ही छोटीशी पिकनिक करू आणि बेडशीटवर बसू आणि समुद्राच्या लाटा वगैरे बघू. पण आमची पिकनिक ओली झालेली आहे. बघू शकता आमचं बेडशीट वगैरे पूर्ण ओलं झालेलं आहे. त्याच्यामुळे आमचा तो प्लॅन तर कॅन्सल होत आहे. सो इफ यू प्लॅन टू विजिट एनी ऑफ द बीच, ब्रिंग युअर सामान ॲट युअर ओन रिस्क. आणि आणलं तर किनाऱ्याच्या दूर ठेवा की जेणेकरून तुम्हाला समुद्राचा आस्वाद जरा दुरून बघता येईल. हेट फ्रॉम भाटे बीच. हेट फ्रॉम भाटे बीच. तर इथे बीच जवळच आम्ही पाणीपुरी खायला थांबलो. तुम्ही पण इथे येऊन आस्वाद घेऊ शकता. जवळच नारळ पाणी पण आहे. हां, डायरेक्ट खट्टा मिठा पाणी आपण बघू शकतो. समुद्रातून डायरेक्ट पाणी पण.